मित्रांनो, स्किप करू नका. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे TCS IBPS या कंपनीने प्रत्येक परीक्षेमध्ये कसलाच मोका न सोडता मुबलक प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे. त्यामध्ये तलाठी भरती, आरोग्य भरती व इतर सर्व भरत्या त्यांनी कोणत्याच भरत्यामध्ये कसलीच संधी सोडलेली नाही. ज्यामध्ये कॉपी प्रकरण असेल, पेपर फोडी प्रकरण असेल, कशाप्रकारे आपल्याला हायटेक कॉपी प्रकरण असेल मित्रांनो, ब्लूटूथ लावून चपलीमध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, अशा पद्धतीने जे घोटाळे केलेले आहेत. तर आता या TCS आणि IBPS कंपनीला काय आळा बसणार आहे. तर मित्रांनो, नुकतेच लोकसभेमध्ये एक विधेयक पास झालेलं आहे, जे की लोकपरीक्षा साधन निवारण विधेयक 2024 हे विधेयक आहे. मित्रांनो, या विधेयकानुसार आता या कंपन्यांना आता आळा बसणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, जे की सर्व विद्यार्थी व जे परीक्षाची तयारी करत आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांचा प्रश्न सर्वात मोठा होता आत्तापर्यंतचा, तो म्हणजे जे की सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन न घेता ती परीक्षा आता ऑफलाईन घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. तर मित्रांनो, या विधेयकानुसार या कंपन्यांना आता यापुढे कसलीच संधी मिळणार नाही व त्यांना आता आळा बसणार आहे. त्यामध्येच या परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील. या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणखी समोर मित्रांनो हा विधेयक पास झालेला आहे. तर यासमोर आपल्याला सर्व परीक्षा आता ऑफलाईन पद्धतीने म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपल्याला तिथे देता येतील. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर सर्वांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.